जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या लाडक्या भावाचं युट्यूब चॅनेल उदांत एडिटिंग वर लेखा इंटरेस्टिंग व्हिडिओ मध्ये। तर फायनली मित्रांनो आजचा व्हिडिओ तो एकदम जबरदस्त या सॉन्ग वरती आजचा व्हिडिओ जो आपण बनवलेला आहे तर व्हिडिओ एकदम जबरदस्त झालेला आहे। तर व्हिडिओ लाईक करता करा आणि जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा झाला तर आपल्या वेदांत एडिटिंग युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवर त्याच प्रकारे इंस्टाग्राम ट्रेनिंग एडिटिंगचे ट्युटोरियल्स देत असतो। तर सोबतच मित्रांनो व्हिडिओला लागणारं मटेरियल आहे ते व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये इझिली भेटून जाईल। आणि जे आपल्याला एडिटिंगला जे ॲप लागणार आहे ना ते आपल्या टेलिग्राम चॅनलवरती अवेलेबल आहे कॅपकट, ते आपल्या टेलिग्राम चॅनलवर डाउनलोड करून घ्यायचे। तर चला मित्रांनो जर वेळ काढून आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। तर मित्रांनो हा व्हिडिओ बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ना प्ले स्टोर वरून सूप डाउनलोड करायचे। त्यानंतर सिंगापूरचं VPN आहे ना ते कनेक्ट करून घ्यायचे। सिंगापूरचं VPN कनेक्ट करून घेतल्यानंतर आपल्या टेलिग्रामच्या वरून कॅपकट प्रो ॲप्लिकेशन डाउनलोड करायचे। त्यानंतर ओपन करायचे। ओपन केल्यानंतर न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करून मी जो बीटमार्कचा व्हिडिओ दिलेला आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा। सिलेक्ट केल्यानंतर ते ॲडवरती क्लिक करायचे। ॲडवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करायचे। आता असं ही लेअर आहे ना ह्या लेअरवरती क्लिक करायचे। या लेअरवरती क्लिक केल्यानंतर खालीच थोडंसं स्क्रोल करून इथे एक एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल। तर इथे एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचा ऑप्शन आहे ते बघू शकता। त्या एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे तर इझिली आपला सॉन्ग जो आहे तो भेटून जाईल इथे आपल्याला। तर आता आहे ना आपल्याला ह्या सॉन्गवरती बीट ॲड करायचे। त्यासाठी या सॉन्गवरती क्लिक करून थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर एक बीट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल। या बीट्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आता जिथे जिथे बीट चेंज होतील ना तिथे तिथे बीट्स ॲड करायचे आहेत। तर अशा प्रकारे मित्रांनो तर ते बीट चेंज झालेले आणि इथे आपण ॲड बीटवरती क्लिक करायचे। बीट चेंज झाल्यानंतर तर अशा प्रकारे आता बीट जिथे जिथे बीट चेंज होतील ना तिथे तिथे ॲड बीटवरती क्लिक करायचे। तर बघू शकता मित्रांनो मी आहे ना ते बीट्स ते ॲड करून घेतलेले आहेत। तर आता इथे बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इझिली बीट ॲड होऊन जातील। तर आता या व्हिडिओच्या लेअरवरती क्लिक करून खाली स्क्रोल केल्यानंतर इथे रिप्लेस नावाचे एक ऑप्शन बघायला भेटेल। या रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। त्यानंतर आपला कोणता फोटो हवा आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचे। तर फोटो सिलेक्ट करून घेतल्यानंतर तर बघू शकता मित्रांनो फोटोवरती टॅप केल्या केल्या इझिली आपला फोटो जो तो या लेअरच्या जागी येऊन जाईल। तर आता पहिल्या बीटवरती येऊन ते खाली स्क्रोल केल्यानंतर ते स्प्लिट नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल। इथे पहिल्या बीटवरती यायचे इथे बघायचे। त्यानंतर इथे स्प्लिटच्या नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। इथे एवढे बीट्स आहेत बघू शकता मित्रांनो, त्या प्रत्येक बीटवरती एक स्प्लिट मारायचं असं। तर मित्रांनो आता स्प्लिट मारल्यानंतर आता प्रत्येक लेअरला एक फोटो वेगळी ठेवायचे। त्यासाठी पहिल्या लेअरवरती काय करायचं नाही दुसऱ्या लेअरवरती येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती यायचं। आणखी एकदा रिप्लेस नावाच्या ऑप्शनवरती आल्यानंतर आपला दुसरा फोटो सिलेक्ट करून घ्यायचे। दुसरा फोटो सिलेक्ट केल्यानंतर दोन बोटांनी मोठे करायचं असं। त्यानंतर आता असं दोन बोटांनी या लेअरला वाढवून एक दुसऱ्या फोटोच्या लेअरवरती यायचे। त्यानंतर रिप्लेसवरती क्लिक करून आपला आणखी दुसरा फोटो रिप्लेस करून घ्यायचा असं। तर असं करत करत सगळं पूर्ण व्हिडिओच्या एंडपर्यंत असं दुसरे फोटोज ॲड करत जायचे। तर तसं मी करून घेतो पटकन। तर फायनली बघू शकता मित्रांनो मी सगळ्या फोटो आहे तो रिप्लेस करून घेतलेले आहेत आणि ॲनिमेशन्स देखील ॲड करून घेतलेले आहेत। तर आता मी ॲनिमेशन्स कसं ॲड करायचं ते सांगतो। तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला या फोटोच्या लेअरवरती क्लिक करायच्या। त्यानंतर ते खाली ॲनिमेशन्स नावाचं एक ऑप्शन बघायला भेटेल। या ॲनिमेशन्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे। ते ॲनिमेशन्स नावाचं ऑप्शन आहे। त्यानंतर या ॲनिमेशन्स नावाच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर आता इनमध्ये यायचं इथे। जर इंटरनेटचा इश्यू येत असेल तर कॅपकटला ऑफ करून बंद करा परत एकदा, म्हणजे चालू करा।
तर फायनली बघू शकता मित्रांनो, मी कॅपकटला बंद करून चालू केल्यानंतर इझिली ॲनिमेशन्स आहे ना दिसायला सुरुवात होईल. तर पहिल्या लेअरवरती येऊन इनमध्ये येऊन ते खाली थोडंसं स्क्रोल केल्यानंतर ना इथे एक रेक्टँगल आउट नावाचं एक ॲनिमेशन बघायला भेटेल. तर रेक्टँगल आउट नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती येऊन ॲनिमेशन्समध्ये जाऊन कॉम्बोवरती जायचे. कॉम्बोवर त्यानंतर ना बाउन्स 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या 3 नंबरच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्लिप अँड स्लाईड 1 नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन स्लिप अँड स्लाईड 2, पुढच्यावरती येऊन स्लिप अँड स्लाईड 1, त्यानंतर ना 6 सेकंडच्या लेअरवरती येऊन कॉम्बोवरती क्लिक करून स्ट्रेच अँड डेझर्ट नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. त्यानंतर ना 6 सेकंडच्या पुढच्या लेअर म्हणजे 7 सेकंडच्या लेअरवरती येऊन इनमध्ये जायचं. इनमध्ये आल्यानंतर ना रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून 8 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती 9 सेकंडच्या लेअरवरती येऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून 10 सेकंडच्या लेअरवरती रॉक हॉरिझॉन्टली. त्यानंतर ना पुढच्या लेअरवरती यायचं. आता त्यानंतर ना अनफोल्ड नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती येऊन पेडलिंग नावाचं ॲनिमेशन ॲड करायचे. 12 सेकंडच्या पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकली नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन रॉक व्हर्टिकलीच ॲड करायचे. 14 सेकंडच्या वरती जाऊन सीड स्लाईड नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन आउटमध्ये जायचे. आउटमध्ये आल्यानंतर ना रेक्टँगल आउट नावाचा ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लेअरवरती जाऊन इनमध्ये जाऊन रॉक व्हर्टिकल नावाचं ॲनिमेशन ॲड करून पुढच्या लास्ट 2 नंबरच्या लेअरवरती जाऊन झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन ॲड करायचं इनमध्येच. त्यानंतर ना लास्टच्या लेअरवरती येऊन आउटमध्ये येऊन झूम फ्लिप नावाचं ॲनिमेशन ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले ॲनिमेशन्स आहेत ना इझिली अशा प्रकारे ॲड होऊन जातील. तर आता आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा स्टार्टिंगला यायचे. स्टार्टिंगला आल्यानंतर ना इफेक्ट्समध्ये जायचं. आता आपल्याला इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. त्यासाठी इथे खाली एक इफेक्ट नावाचा ऑप्शन बघायला भेटेल. हे इफेक्ट नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. तर इझिली आपले इफेक्ट म्हणजे व्हिडिओ इफेक्टचं बॉडी इफेक्ट ते ऑप्शन बघायला दिसायला सुरुवात होतील. तर सगळ्यात पहिल्यांदा ना स्टार्टिंगला येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचे. ते व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून घ्यायचं आपल्याला. त्यानंतर ना ओपनिंग अँड क्लोजिंगमध्ये यायचे. ते ओपनिंग अँड क्लोजिंग नावाचं ऑप्शन आहे याच्यावरती यायचे. तर इथे बघू शकता याच्यावरती आल्यानंतर ना 1 नंबरलाच आपल्याला हेक्सागोनल स्पॉट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर नाही आलं एक बीट सोडून ही एक बीट आहे. तर मी तुम्हाला मार्क करून दाखवतो. ही एक बीट आहे, ही एक बीट. तर ह्या बीटला सोडून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे याला. तर अशा प्रकारे त्यानंतर ना आणखी एकदा स्टार्टिंगला येऊन आणखी एकदा व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून ते डेकर नावाच्या ऑप्शनवरती यायचे. ते डेकोरचं बघू शकता मित्रांनो ह्याच्या. त्यानंतर ना थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना गर्ल सिक्रेट नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो आपल्याला ॲड करून घ्यायचा आहे हा. त्यानंतर ना बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून ह्याला आपल्याला आहे ना ते जी मेन बीट आहे ना म्हणजे जिथे स्लिप अँड स्लाईडचं ॲनिमेशन संपतो स्ट्रेच अँड डेझर्ट येतो त्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायची ही लेअर. त्यानंतर ना आता त्या आपल्या स्ट्रेच अँड डेझर्टची लेअर आहे ना त्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जायचे. लाईट इफेक्ट्समध्ये आल्यानंतर ना पिंक ब्लिंकर्स नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल 1 नंबरलाच. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून याला आहे ना आपल्याला 10 सेकंडच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. त्यानंतर ना आणखी एकदा आपल्या स्ट्रेच अँड डेझर्टवाल्या लेअरच्या बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याला ते 2 बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे. इथे बघू शकता इथे पहिली बीट, त्यानंतर इथे दुसरी बीट, हे तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचे याला. त्यानंतर ना आता ह्या बरोबर 6 सेकंडचे जे 0 आहेत ना तिथे यायचे. तर इथे बघू शकता इथे. त्यानंतर ना आता व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये जायचे. नाईट क्लबमध्ये आल्यानंतर ना व्हायब्रेशन फ्लॅश नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून जिथे व्हायब्रेशन फ्लॅश संपेल ना असं तर तिथपर्यंत आपल्याला इथे स्प्लिट करून घ्यायचं असं. त्यानंतर नव्याला डुप्लिकेट करून ते थोडंसं पुढे यायचं इथे ते 10 सेकंडच्या लेअरवरती असं ॲड करायचं 10 सेकंडच्या लेअरच्या मध्ये. तर आपल्याला इझिली ॲड होऊन जाईल. तर मी पहिल्यापासून ॲड केलेलं आहे म्हणून डिलीट मारतो. तर अशा प्रकारे त्यानंतर ना आता आपल्या आणखी एकदा आपल्या मेन बीटवरती जायचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर एक शेक नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल. तो आपल्याला ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करायचे. त्यानंतर ना याला आहे ना व्हिडिओच्या एंडपर्यंत ॲड करायचे. त्यानंतर ना याला ॲडजस्टवरती क्लिक करायचे. ॲडजस्टवरती क्लिक करून
तर इथे बघू शकता मित्रांनो ॲडजस्टचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून स्पीड जे आहे ते 12% ठेवून इंटेन्सिटी 10% ठेवायची. त्यानंतर ना आता इथे यायचे इथे म्हणजे जिथे दोन नंबरच्या बीटवरती, त्यानंतर ना तर या बीटवरती यायचं 2 नंबरचे. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून लाईट इफेक्ट्समध्ये जाऊन स्पार्क 2 नावाचा इफेक्ट ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून या 2 बीट सोडून तिसऱ्या बीटपर्यंत ॲड करायचं म्हणजे मेन बीटपर्यंत. त्यानंतर ना आता या बीटवरती यायचं आपल्या 10 सेकंडच्या पुढच्या बीटवरती. त्यानंतर ना व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये येऊन थोडंसं खाली स्क्रोल केल्यानंतर ना क्रॉस फ्लॅश नावाचा एक इफेक्ट बघायला भेटेल, तो ॲड करून बरोबरच्या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बीटपर्यंत ॲड करून घ्यायचा याला. त्यानंतर ना आणखी एकदा मेन बीटवरती येऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करून नाईट क्लबमध्ये जाऊन मेट्रो नावाचा इफेक्ट ॲड करून टाकायचे. आपल्याला लेंथ कम जास्त करायचं नाही त्याची, तर इझिली आपला व्हिडिओ जो तो बनवून रेडी होऊन जाईल. तर आता हा व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी ते क्वालिटी इन्क्रीज करायचे, त्यासाठी इथे 180p वरती क्लिक करून फ्रेम रेट जो तो 50 ठेवून इथे कोड रेट जो तो हाय ठेवायचा. त्यानंतर ना एक्सपर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं कोपऱ्यातल्या, तर इझिली हा व्हिडिओ जो तो एक्सपर्ट व्हायला सुरुवात होईल. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच. व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. जर तुम्हाला असे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब तेवढे करून टाका मित्रांनो. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर पुढच्या व्हिडिओपर्यंत जय श्री जय महाराष्ट्र.